नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूयाच्या टॉप 20 न्यूजवर. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता थांबण्याच्या मार्गावर आहे. भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदानंतर अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर सत्तार यांनी मोठं विधान करत सांगितलं की महायुतीचा धर्म पाळला जाईल आणि कोणताही दगाफटका होणार नाही. उद्या आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मागे घेणार आहोत असंही त्यांनी काल स्पष्ट केलं. तसेच त्यांनी सांगितलं की मुलांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता मिटवला जाईल आणि जिल्ह्यात समन्वय ठेवला जाईल. महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या द्विवार्षिक निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी झालेल्या उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार जुईली महेंद्र जळवी यांनी आपलं नामनिर्देशन पत्र मागे घेतलंय. 30 मे रोजी त्यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं. काल त्यांचं सूचक विघ्नेश विजय माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन मार्ग घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील महिला खेळाडूंसाठी सुरक्षित व सन्मानजनक क्रीडा वातावरण निर्माण करण्यासाठी क्रीडांगणांवर स्वच्छतागृह, स्वतंत्र चेंजिंग रूम, चांगली प्रकाश योजना आणि सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी राज्यस्तरीय एकसंघ धोरण तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्यांवर भर देण्यात आला आहे. मुंबई मोनोरेलच्या आधुनिकीकरणाला मोठी गती मिळाली. अत्याधुनिक सीबीटीसी प्रणाली अंतर्गत संचालनासाठी आवश्यक असलेले CMRS प्रमाणपत्र मोनोरेलला प्राप्त झाले. मुंबई मोनोरेलसाठी मिळालेली ही मंजुरी सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. आता सीबीटीसी तंत्रज्ञानासह सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय. मंजुरी मिळताच मोनोरेल अधिक सुरक्षित, वेगवान आणि कार्यक्षम पद्धतीने प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोठी चालना मिळणार आहे. राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. कांद्याला कमी दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत होते. आता शासकीय कांदा खरेदीतील अटी शिथिल करण्यात आल्या. नाफेड मार्फत खरेदी करण्यात 30% डाग किंवा रंग बदल असलेला कांदाही स्वीकारला जाणार आहे. तसेच 45 ते 65 मिमी आकाराचा कांदा A ग्रेडमध्ये घेतला जाणार आहे. खराब कांदा शेतकऱ्यांना वजन करून परत दिला जाणार असून आजपासून नवीन नियम लागू होणार आहेत. ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आनंद परांजपे यांनी पक्षाच्या राज्य संघटन प्रमुखपदी नियुक्त करण्यात आली. ही जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याचं मानलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर 5 आणि 6 जून रोजी भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. जागर शौर्य भक्तीचा या संकल्पनेखाली होणाऱ्या या उत्सवाची सुरुवात पासळ येथील राजमाता जिजाऊ स्मृती स्थळावर अभिवादनाने होईल. त्यानंतर रायगड चढाई व विविध मान्यवरांचं स्वागत होणार आहे. किल्ल्यावर ढोल ताशे, लेझिम, वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम तसेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सादरीकरण रंगणार आहेत. ठाण्यातील वाहन चालकांसाठी महत्त्वाची सूचना. कॅडबरी नितीन जंक्शनवरील सर्व्हिस रोडवर 1 जून ते 31 जुलै या कालावधीत नो एंट्री लागू करण्यात आली. या मार्गावर सध्या उड्डाणपुलाचं काम सुरू असून अपघात टाळण्यासाठी आणि कामाची सुरक्षितता राखण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना या रस्त्यावर प्रवेश बंद ठेवण्यात आलाय. हा रस्ता ठाण्यातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक असल्याने दररोज हजारो नागरिक, विशेषतः नोकरदार वर्ग या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या निर्णयाचा दैनंदिन वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवतोय. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार उड्डाणपुलाचं काम वेगाने सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ही तात्पुरती वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पालकांना मोठा आर्थिक धक्का बसलाय. महाराष्ट्रातील शालेय बसच्या शुल्कात तब्बल 15% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार डिझेलच्या वाढत्या किमती, चालक आणि क्लीनरचे वाढलेले वेतन, बसच्या देखभालीचा खर्च, विमा, टोल आणि इतर शुल्कांमुळे हा निर्णय घेणं अपरिहार्य झाला आहे. यामुळे शाळेची फी, पुस्तकं आणि गणवेशानंतर आता वाहतुकीचाही खर्च वाढणार असून पालकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. नाशिकमधील कथित धर्मांतर प्रकरणाला आता मोठं राजकीय वळण मिळालंय. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यात आल्याचा आरोप केलाय. तसेच या प्रकरणात MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली. शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणामागे मोठं नेटवर्क आणि आर्थिक पाठबळ असल्याचा संशय आहे. दरम्यान MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांची नाशिक पोलिसांनी 2 वेळा चौकशी केली असून पुढील तपासासाठी त्यांना पुन्हा हजर राहावं लागू शकतं.
डोंबिवलीत भाजपच्या 4 माजी नगरसेवकांसह विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला। भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश करत मोठा राजकीय संदेश दिला। दरम्यान पिंपळेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारने 4 एकर 25 गुंठे जागा मंजूर केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंदिरात जलाभिषेक करून कृतज्ञता व्यक्त केली आहे। नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात अधिक मासातील संकष्टी चतुर्थी निमित्त भव्य सुवर्ण साज साकारण्यात आला। 750 किलो चांदीच्या सिंहासनावर अर्धा किलो सोन्याचा आकर्षक साज चढवण्यात आला असून गणरायाचे रूप अधिक तेजस्वी झाले। विशेष म्हणजे हे सिंहासन हजारो भक्तांच्या श्रद्धा आणि देणगीतून उभारण्यात आले। गर्भगृह सुशोभीकरणाचा भाग असलेला हा सुवर्ण साज खामगाव येथील कारागिरांनी तयार केलाय। सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून टेकडी गणपतीचे हे रूप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून बोगस पुजारी आणि एजंटकडून 100 रुपये उकळले जात असल्याचं स्टिंग ऑपरेशन मध्ये उघड झालंय। पैसे घेतल्यानंतरही भाविकांना विशेष दर्शन न देता सरळ सर्वसामान्य रांगेत पाठवलं जात असल्याचं स्पष्ट झालं। या रॅकेटमुळे दररोज शेकडो भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप आहे। यामुळे मंदिरात अधिकृत पुजाऱ्यांचीही बदनामी होत असल्याची भावना व्यक्त केली जाते। पुजारी मंडळाने या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत बोगस पुजाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदं तातडीने भरण्याचे आणि लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले। युवकांना आधुनिक शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देण्यावर तसेच मार्टी संस्थेच्या कामकाजाला बळकटी देण्यावरही भर देण्यात आलाय। याशिवाय प्रलंबित विषयांचा लवकर निपटारा करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले। पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी वारीची तयारी वेगात सुरू झाली। मान्सूनच्या पहिल्या पावसानंतर वारकऱ्यांचं लक्ष लागलंय ते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीकडे। यंदा आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी होणार आहे। पंढरपूर येथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी, हजारो दिंडे आणि पालख्या पंढरीकडे मार्गस्थ होतात। संत तुकाराम महाराज यांची पालखी 7 जुलै 2026 रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे। यंदाच्या सोहळ्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून तयारीला वेग आला आहे। तसेच देहू आणि आळंदी येथील प्रमुख पालख्या देखील वारीसाठी सज्ज होतात। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचीही वारकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे। ट्रेनमधील जेवणांच्या दरावरून प्रवासी आणि फूड वेंडरमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। प्रवाशाने थाळीच्या किमतींबाबत जाब विचारल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढल्याचं दिसलं। वाद इतका वाढला की वेंडरकडून प्रवाशाला धमकी दिल्याचा प्रकारही व्हिडिओमध्ये दिसतोय। या घटनेमुळे ट्रेनमधील इतर प्रवासीही काही काळ गोंधळलेले दिसले। घटना व्हायरल होताच अनेक युजर्सनी IRCTCला टॅग करत कारवाईची मागणी केली आहे। देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे आलाय। तुंगभद्रा नदीत पाय धुताना एका अल्पवयीन मुलीचा तोल जाऊन ती प्रवाहात वाहू लागली। मुलीला वाचवण्यासाठी 5 तरुणांनी नदीत उड्या घेतल्या। धाडसाने त्यांनी मुलीचा जीव वाचवला, मात्र दुर्दैवाने ते स्वतःच पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले। SDRFच्या शोध मोहिमेनंतर 5ही तरुणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं। मान्सून पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे। त्यानंतर लक्षद्वीप, केरळ आणि दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढेल। कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो। उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। T20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आल्याची आणि त्यांना संघातून वगळण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली। मीडिया रिपोर्टनुसार खराब फॉर्म आणि आगामी वर्ल्ड कप तयारीच्या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंटने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे आता भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर श्रेयस अय्यर, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांची नावं संभाव्य कर्णधार म्हणून चर्चेत आहेत। साऊथ सुपरस्टार रामचरणच्या पेटी चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये एक अनपेक्षित घटना घडली। विजयवाडा येथे झालेल्या प्री रिलीज कार्यक्रमात एका चाहत्याने सुरक्षा भेदून मंचावर धाव घेतली आणि अभिनेत्री जान्हवी कपूरच्या दिशेने धडक दिली। त्या क्षणी रामचरणचा पर्सनल बॉडीगार्ड केविन कुंटा त्वरित सतर्क झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। त्याच्या या जलद कृतीमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आला असून त्याची मोठ्या प्रमाणात प्रशंसा होत आहे। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।